एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला देणार आहे 50 पेक्षा जास्त मराठी फॉन्टची लिंक देणार आहे भावानो, ज्यामध्ये अनेक देवनागरीची फॉन्ट असणार आहेत. तर तुम्हाला तर पहिल्यांदा मी दिलेली लिंक आहे जे का नाही ती डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचा आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर असा काय इंटरफेस येईल, त्याला कॅन्सल करून घ्यायचा आहे. कॅन्सल करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं डिफिकल्टीज असं एक ऑप्शन, नाहीतर तुम्हाला ए या ऑप्शनवर अलीकडे स्क्रोल दिसेल तुम्हाला, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही टेक्स्ट आहे का नाही ते डिलीट करून घ्यायचे आहे आणि ते ॲड टेक्स्ट करून घ्यायचे आहे. परत अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन वर एकदा आणि खाली एकदा दाबायचं आहे, म्हणजे एकदम मधोमध येऊन जाईल. तर तुम्हाला अलीकडे स्क्रोल करून तुम्हाला ए बी या फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला जरा पहिल्यांदा तर तुम्हाला माय फॉन्टमध्ये यायचं आहे. फॉन्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला उजवीकडल्या बाजूला दोन फाईलचे ऑप्शन दिसतील, त्याच्या उजव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा काय इंटरफेस येईल. तर तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये जायचं आहे. डाउनलोड या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं अनेक देवनागरीचा फॉन्टचा फोल्डर जी फाईल हुडकायची आहे. तर मी इथं हुडकून घेतो भावांनो. तर अनेक देवनागरी तुम्हाला दिसतील, तिथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. अनेक देवनागरी ही बघू शकता भावांनो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला स्टॅटिकवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे एकदमच सगळी हे 50 पेक्षा जास्त मराठी फॉन्ट आहेत का नाही, जे नॉन युनिकोड आहेत, ते तुम्ही एकदाच ॲड करू शकता. तर तुम्हाला ॲड डायरेक्टरी करायचं आहे. ॲड डायरेक्टरी केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काही मराठी फॉन्ट दिसतील. तर ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं इंटरफेस कसा येतोय, ते फॉन्ट हे कसे आहेत ते दाखवतो. तर पहिल्यांदा तर मी A4 साईज घेतो. A4 साईज घेण्यासाठी तुम्हाला 3x4 अशी एक साईज आहे. हाईट लांबी रुंदी घ्यायची आहे 3x4. चुकलं भावांनो, 3x4. 3x4 आहे. तर ही काय साईज काय बरोबर येणार आहे. तर मी बरोबर डिफिकल्ट करून घेतो. डिफिकल्ट करून घेतल्यानंतर इथं डबल क्लिक करून ही डिलीट करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला AN ग्राफिक्स असं टाकून दाखवतो मराठीमध्ये, AN ग्राफिक्स. तर पाहू शकता भावांनो, इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला याची साईज बारकी करून घ्यायची आहे. बारकी केल्यानंतर तुम्हाला इकडं असं इकडल्या बाजूला वाढवायचं आहे, जास्त म्हणजे स्पेस द्यायचा आहे. परत ए या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अलीकडे स्क्रोल करून ए बी या फॉन्टवर ऑप्शनवर क्लिक करून माय फॉन्टमध्ये यायचं आहे. पाहू शकता हे पहिला फॉन्ट आहे, एकदम खतरनाक असा आहे. तर हा यूज करू शकता तुम्ही, कोणाला शुभेच्छा द्यायच्या लग्नपत्रिकामध्ये हे यूज करू शकता. ह्याची कॉपी मारून असे 4 टाईप दाखवतो भावांनो, ज्यामध्ये फॉन्ट एकदम कडक कडक आणि खतरनाक आहेत. तर तुम्हाला दुसरा फॉन्ट दाखवतो. दुसरा ह्याची एक कॉपी मारून असे 4 कॉपी मारतो आणि तुम्हाला काही 4 फॉन्ट दाखवतो, जे कसे खतरनाक दिसतात ती बघा. हे बोल्ड ही दाखवतो. बोल्डवाला एकदम खतरनाक असा दिसतो भावांनो. याची एकदम कर्व ही लाईन ही बघा भावांनो, ही लाईन ही झूम केल्यावर फाटते. तुम्हाला सेव्ह करून दाखवतो भावांनो. तर पहिल्यांदा ही 4 कॉपी मारून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल ही फॉन्ट ही कशा पद्धतीने आहेत. तर पहिल्यांदा तर मी स्क्रोल करतो, ए बी फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करून वर स्क्रोल करून तुम्हाला दुसरा असा एक फॉन्ट दाखवतो. अशा पद्धतीने याला ब्लॅक कलर घेतो, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्टली दिसेल. तर ब्लॅक कलर चूज केलाय भावांनो. तर हे बरोबर मध्ये घेतो, म्हणजे एकदम खतरनाक असा फॉन्ट दिसेल तुम्हाला आणि कुठेही अडचणी येणार, म्हणजे अडचणी काही येतच नाही भावांनो. आपला व्हिडिओ बघताय म्हणल्यावर कुठं अडचणी येणारच नाही भावांनो. तर ही फॉन्ट एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत भावांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल भावांनो. तर डाउनलोड करा, एकदम फ्री फॉन्ट आहेत. हे तुम्ही पोस्टर डिझाईन, लग्नपत्रिका, आणखी शुभेच्छुक असं ह्या जागी वापरू शकता. तर भेटूया आणखीन एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.